friends, good morning. Welcome to Ask Spoken English Academy. Again, I am here with a new topic that is past perfect tense. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स बघूया. पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर बघू पहिल्यांदा. देन आय विल एक्सप्लेन. पूर्ण भूतकाळ. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 म्हणजे वर्ब पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट प्लस टाइम. भूतकाळामध्ये ज्या वेळेला क्रिया झाली त्याचं टाइम येणं गरजेचं आहे. भूतकाळामध्ये केलं होतो या अर्थाने. हॅड म्हणजे होतो आणि V3 म्हणजे केलो. भूतकाळामध्ये एका पर्टिक्युलर टाइमला क्रिया पूर्ण झाली होती. जसं आला होता, गेला होता, विचारलं होतं, सांगितलं होतं, पोहोचलो होतो, आलो होतो, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? पूर्ण भूतकाळामध्ये येतात. क्रिया भूतकाळामध्ये एका पर्टिक्युलर टाइमला पूर्ण झाली होती हे सांगण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करतो. ऑलरेडीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे जे आपण पास्ट टेन्सचे सेंटेन्सेस करणार आहेत, कोणत्याही पास्ट टेन्सच्या टाईपमध्ये सेंटेन्सेस करणार आहेत, त्याच्यामध्ये टाइम येणं गरजेचं आहे. कारण आपण झालेली गोष्ट सांगत असतो. जसं सिंपल पास्ट टेन्समध्ये पण आपण टाइम घातलेला आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पण, आणि आता परत पास्ट परफेक्ट टेन्समध्ये पण. कोणत्या वेळेला ती क्रिया पूर्ण झाली होती. जसं मी काल तुला सांगितलं होतं, मागच्या आठवड्यात मी तुला विचारलं होतं, ते मागच्या महिन्यामध्ये पोहोचले होते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण टाइम घातलेला आहे. काल, मागच्या आठवड्यात आणि मागच्या महिन्यात ती क्रिया त्या पर्टिक्युलर टाइमला पूर्ण झाली होती. त्याच्यासोबत आपल्याला काय वापरायचं आहे, याच्यामध्ये मेन हेल्पिंग वर्ब आहे हॅड. जेव्हा जेव्हा परफेक्ट टेन्स असणार आहे तेव्हा आपण घेणार आहे टू हॅवची रूपं. आता आपण पास्टचं करतोय त्यामुळे टू हॅवचं पास्ट फॉर्म आहे हॅड. हॅड हे एकच हेल्पिंग वर्ब असल्यामुळे एकवचनी करता असू देत किंवा अनेकवचनी करता असू देत, त्या सगळ्यांसमोर आपल्याला काय करायचं आहे? हॅड हे एक हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. त्याच्यासमोर आपल्याला वापरायचं आहे क्रियापदाचं तिसरं रूप. तिसरं रूप म्हणजेच क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. कारण परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट टेन्स असलं की आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. जसं की गो, वेंट, गॉन, रन, रॅन, रन, कम, केम, कम. ह्याच्यामध्ये गॉन, रन आणि कम हे काय आहेत? क्रियापदाचे तिसरे रूप आहेत. ते आपल्याला काय करायचं आहे? इथं यूज करायचं आहे. देन इफ नेसेसरी किंवा त्या सेंटेन्समध्ये जर गरजेचं असेल तर आपण ऑब्जेक्ट यूज करतोय. पण कंपल्सरी वाक्यामध्ये टाइम येणं गरजेचं आहे. कारण क्रिया भूतकाळामध्ये झालेली आहे, मग ती कधी झाली हे सांगणं गरजेचं आहे. सो टाइम आपल्याला काय करायचं आहे? यूज करायचं आहे. मग मराठीमध्ये जर आपण वाक्य बघितलं तर मराठी वाक्याचा शेवट होतो केलो होतो किंवा केले होते या अर्थाने. जसं मी तुम्हाला सांगितले होते, त्यांनी मला विचारलं होतं, आम्ही तिथं गेलो होतो, त्याचा फोन आला होता. हे सगळं आपण इन जनरल बोलत असताना बोलतो तर ते असतं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. काही वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स सोबत सिंपल पास्ट टेन्स काय होत असतं? जॉईन होऊन येत असतं. दोन वाक्य काय होतात तिथं? एकमेकांना जोडले जातात, ज्याच्यामध्ये हाफ ऑफ द सेंटेन्स मध्ये पास्ट परफेक्ट असतो आणि हाफ ऑफ द सेंटेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स असतो. आपण आज फक्त पास्ट परफेक्टचेच बघणार आहे, म्हणजे फक्त पास्ट परफेक्टचे सेंटेन्सेस बघूयात. ऍक्च्युली बोलत असताना वगैरे आपण दोन्ही वाक्यांचं कॉम्बिनेशन करून बोलत असतो, पण ह्या स्ट्रक्चर प्रमाणे वाक्य करूयात म्हणजे तुम्हाला हा टेन्स काय होईल? परफेक्टली समजून येईल. आपण भूतकाळामध्ये काय केलं होतं? काय केलं होतं आपण? आय हॅड टोल्ड यू बिफोर. मी तुला अगोदरच सांगितलं होतं. मी तुम्हाला टेन्सेसचे वाक्य करत असताना प्रत्येक वेळेस सांगते की जिथे जिथे तुम्हाला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बची रूपं दिसतील तिथं अंडरलाईन करा, आणि जिथं जिथं तुम्हाला टाइम दिसेल तिथं काय करायचं आहे? आपल्याला झिगझॅग करायचं आहे.
बघूया आपण सेंटेन्सेस. आय हॅड टोल्ड यू बिफोर, मी अगोदरच किंवा पूर्वी तुला सांगितलं होतं. हॅड हेल्पिंग वर्ब यूज केलेला आहे. टेल हे क्रियापदाचं पहिले रूप आहे, त्याचं तिसरं रूप वापरलेलं आहे आपण टोल्ड. माया हॅड प्लांटेड 50 ट्रीज इन लॉकडाऊन, लॉकडाऊन मध्ये मायाने 50 झाडं लावली होती. प्लांट क्रियापदाचं पहिलं रूप आहे, ईडी त्याला प्रत्यय लावलेला आहे, प्लांटेड झालं. मिस्टर शर्मा हॅड कॉल्ड लास्ट नाईट, लास्ट नाईट म्हणजेच यस्टरडे नाईट म्हणजेच काल रात्री शिव शर्मांनी फोन केला होता, कॉलचं झालं कॉल्ड. स्टुडंट्स हॅड अरेंज्ड सेंड ऑफ ऑन 15 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांनी सेंड ऑफ अरेंज केलं होतं. अरेंज क्रियापदाचं पहिलं रूप आहे, अरेंज्ड हे झालं तिसरं रूप. डॉक्टर हॅड चेक द पेशंट लास्ट नाईट, काल रात्री डॉक्टरांनी पेशंटला चेक केलं होतं. ईशा हॅड ऑर्डर्ड पिझ्झा ऑन संडे, रविवारी ईशाने पिझ्झा ऑर्डर केला होता, ऑर्डरचं झालं ऑर्डर्ड. आणि दे हॅड गॉन टू दिल्ली इन 2018, 2018ला ते दिल्लीला गेले होते. गो, वेंट आणि गॉन ह्याच्यामध्ये टोल्ड, प्लांटेड, कॉल्ड, अरेंज, चेक्ड, ऑर्डर्ड आणि गॉन हे झाले क्रियापदाचे तिसरे रूप. आणि हॅड हे आपण प्रत्येक ठिकाणी वापरलेलं आहे, इवन एक वचन असू दे किंवा अनेक वचन असू देत, आपण सगळ्यांसमोर हॅड हे काय वापरलेलं आहे, हेल्पिंग वर्ब यूज केलेला आहे. सो दीज आर द सेंटेन्सेस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. जर मला आता ह्याच्यामध्ये निगेटिव्ह करायचं असेल, क्वेश्चन करायचं असेल, तर आपण बघूया आता बंच वाईज सेंटेन्स, हाऊ द बंच वाईज सेंटेन्सेस विल बी. Sir had punished Om on Monday. सोमवारी सरांनी ओमला शिक्षा दिली होती. निगेटिव्ह करत असताना हेल्पिंग वर्ब नंतर येतो नॉट, आणि या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे हॅड. सो सेंटेन्स विल बी सर हॅड नॉट पनिश्ड ओम ऑन मंडे. सरांनी ओमला सोमवारी शिक्षा दिली नव्हती. प्रश्न करत असताना पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब येईल आणि त्याच्या जागी येणारे सब्जेक्ट. सो हॅड सर पनिश्ड ओम ऑन मंडे, सोमवारी सरांनी ओमला शिक्षा दिली होती का. आणि हॅड सर नॉट पनिश्ड ओम ऑन मंडे, सोमवारी सरांनी ओमला शिक्षा दिली नव्हती का. जर आपल्याला शॉर्ट फॉर्म्स घ्यायचे असतील तर आपण हॅड नॉट लिहू शकतो, हॅडंट. जसं जय हॅड कम बॅक दिस वीक, जय या आठवड्यामध्ये आला होता, परत आला होता. जय हॅडंट कम बॅक धिस वीक, या आठवड्यामध्ये जय परत आला नव्हता. हॅड जय कम बॅक धिस वीक, या आठवड्यामध्ये जय परत आला होता का. आणि hadn't Jay come back this week, या आठवड्यामध्ये जय परत आला नव्हता का. आपण इथं सेमच घेतलेला आहे, फक्त काय केलेलं आहे आपण हॅड नॉटचं केलेलं आहे हॅडंट. शॉर्ट फॉर्म पण आपण यूज करू शकतो, अदरवाइज हॅड आणि नॉट हे आपण सेपरेट पण घेऊ शकतो. जसं आपल्याला सोयीस्कर आहे किंवा आपल्याला जसं सोपं जातं त्याप्रमाणे आपण करू शकतो. जसं काही जणांना हॅड नॉट हे बोलायला सोपं जातं, काहींना हॅडंट बोलायला सोपं जातं. सो
हे झाले बंच वाईज सेंटेन्स. जर ह्या वाक्यांचा आपण बंच वाईज करू शकत असेल तर कसं होणार बघा. आय हॅड टोल्ड यू बिफोर, आय हॅडंट टोल्ड यू बिफोर, हॅड आय टोल्ड यू बिफोर, हॅडंट आय टोल्ड यू बिफोर. म्हणजे जे सेंटेन्सेस आहेत त्या सेंटेन्सेस आपण काय करू शकतो, बंच वाईज करू शकतो. म्हणजे जेवढ्या वाक्यांची आपण प्रॅक्टिस करू तेवढ्या वाक्यांना आपल्याला काय आहे, कमीच पडणार आहे. कारण आपण लँग्वेज शिकतोय आणि ह्याच्यासाठी प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची असते. सो जेवढं प्रॅक्टिस आपण करू तेवढं कमीच पडणार आहे. वेनेवर नेक्स्ट जेव्हा जेव्हा तुम्ही रीडिंग करत असता तेव्हा कंपल्सरी हातामध्ये पेन्सिल घेऊन बसत जावा आणि अंडरलाईन करत जावा जिथे जिथे हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्बचे रूप दिसतात. आणि मग नंतर तुम्ही सर्च करा किंवा बघा की हा कोणत्या टेन्स मधला सेंटेन्स आहे किंवा ह्याच्यामध्ये काय मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरलेले, ह्याच्यामध्ये काय क्रियापदाचं रूप वापरले, हे तुम्ही नंतर बघत जावा. वाचत असताना आपल्याला समजतं, बरोबर आहे. पण जेव्हा आपण बसून ह्याचा विचार करू की नक्की कोणता टेन्स वापरलेला आहे तर ते आपल्याला कशावरनं कळणार आहे, तर ते आहे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या रूपामध्ये. जसं आपण प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये बघत आहे, प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे तुम्हाला हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदाचे वेगवेगळे रूप दिसतात. कशावरून, तर जो टाईप आपण टेन्सचा शिकतोय त्या टाईपनुसार. सो रीडिंग करत असताना ती एक सवय जेव्हा आपण घालून घेऊ तेव्हा आपल्याला काय होणार आहे, त्याचा फायदा होणार आहे. ह्याच्याबद्दल ऍक्टिव्हिटी सांगायची झाली तर तुम्ही कोणताही टॉपिक मी तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे, यू आर फ्री फॉर ऍक्टिव्हिटी. तुम्हाला ऍक्टिव्हिटीमध्ये जे टॉपिक चांगले वाटतात, सोपे वाटतात किंवा बोलू शकतो असं वाटते ते टॉपिक तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सांगायचं झालं तर आपण सेंड ऑफ पार्टी बद्दल बोलूया की तुम्ही एखादा सेंड ऑफ पार्टी अरेंज केला होता इन युअर 10th or 12th किंवा ग्रॅज्युएशनमध्ये, किंवा तुम्ही कुणाच्या तरी सेंड ऑफ पार्टीला गेला होता तर तुम्ही ते कसं लिहू शकता. फॉर एक्झाम्पल I was in 10th and we had arranged a send-off party in the month of February. We had exams in month of March, so we had arranged before 15 days of our exam. We had planned all the things. We had invited 2 guests from outside and we had 3 guests from our school. Means we had a guest as a chief guest. We had a principal as a chief guest also. We had ordered many things for the snacks and for gift also. We had gone to market, searched many things, selected some items to give as a gift, and we had ordered very delicious food for our send off party. असं तुम्हाला जे वाटतं जसं तुम्ही केलेलं आहे तुम्ही सगळं काय करू शकता त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तर दिस इज पास्ट परफेक्ट टेन्स ज्याच्यामध्ये आपण टू हॅवची भूतकाळी रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप यूज केलेला आहे. आणि कंपल्सरी जर कुठली गोष्ट असेल तर ते आहे टाइम. सो दिस इज फॉर टुडे. ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आत्ता सांगितलं जेवढं आपण प्रॅक्टिस करू तेवढं कमी आहे. सो डू अ लॉट ऑफ प्रॅक्टिस, डू रीड लाऊडली अँड मार्क व्हॉट एव्हर यू रीड. मार्क करत जावा जिथे जिथे तुम्हाला हेल्पिंग वर्ब्स आणि मेन वर्बची रूपं दिसत असतील. सो दिस इज फॉर टुडे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. तोपर्यंत बाय.